नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ सुनीता सरक यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेला हा प्रकल्प विद्यमान लोकनियुक्त सरपंच सखाराम सरक आणि उपसरपंच इंजिनियर नाथसाहेब सरक यांच्या कार्यकाळामध्ये पूर्णत्वास गेला. राज्यातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुल हा राज्यस्तरीय पुरस्कार गावाला मिळाल्यानं जिल्ह्यामध्ये नांदगावचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जाणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या या मूलभूत 3 गरजांपैकी निवारा ही मूलभूत गरज पूर्ण करत असताना गोरगरीब सर्वसामान्य लोकांना स्वतःची जागा नाही, घर बांधण्यासाठी पैसे नाहीत, अशा परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले आणि खासदार सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी जागा खरेदी करून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 40 घरकुलाचा भव्य असा सरपंच ड्रीम विलेज प्रकल्प उभारू राज्यामध्ये आदर्श गृहसंकुल वसाहत निर्माण केल्यानं आज पुण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय ग्रामविकास एवं कृषी विकास कल्याण मंत्रालयाचे नामदार श्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते नांदगाव ग्रामपंचायत सर्वात उत्कृष्ट गृहसंकुल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थ्यांसह गावातील ग्रामस्थ आणि तसेच अहिल्यानगर पंचायत समिती बीडीओ सोनकुसळे साहेब, ग्रामसेविका दांगट मॅडम, माजी उपसरपंच इंजिनियर नाथसाहेब सरक, लोकनियुक्त सरपंच सुनीता सरक, मुक्ताजी वाघे, राधू कोळपे आणि ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक उपस्थित होते. ग्रामपंचायतला स्थापनेपासून 75 वर्षाच्या काळामध्ये सरपंच श्री सखाराम अण्णा सरक यांच्या प्रयत्नाने प्रथमच गावाला 2 पुरस्कार प्राप्त झालेत. पहिला पुरस्कार नाशिक विभागात सर्वप्रथम आणि दुसरा राज्यस्तरीय सर्वप्रथम पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे लाभार्थ्यांसह सर्व ग्रामस्थांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय, असे मत माजी उपसरपंच इंजिनियर नाथसाहेब सरक यांनी व्यक्त केलंय. नमस्कार, मी सखाराम सरक, सरपंच नांदगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर. आज राज्य महाविकास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे. जर आपण बघितलं ते की राज्यामध्ये ज्यावेळेस महाविकास आवास अभियान सुरू झालं आणि जवळजवळ 20 लाख घरे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बांधण्यात आली. अशा परिस्थितीत माझ्या गावामध्ये जे 40 लाभार्थी होते की ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नव्हती आणि घरकुल तर मंजूर होतं, अशा वेळेस या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत आम्ही जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी 40 घराचं एक गृहसंकुल त्या ठिकाणी आम्ही बांधलं आणि आज त्याच गृहसंकुलाला आज आम्हाला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट गृहसंकुलाचा पुरस्कार या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे. आणि आज हा पुरस्कार भेटला म्हणजे नुसता आनंद नाही तर एक फार मोठी जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे. कारण आता फक्त 40 घराचं गृहसंकुल नाही तर भविष्यामध्ये या ठिकाणी 100 घराचं नवीन गृहसंकुल निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. आज तो संकल्प घेऊन या ठिकाणी आम्ही आज गावाकडे रवाना होत आहोत. नाथसाहेब सरक, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नांदगाव. आज या ठिकाणी सांगण्याचा आनंद होतो की आमच्या नांदगाव ग्रामपंचायतीला राज्यातील प्रथम गृहसंकुला बद्दल राज्यातील प्रथम पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. आज पुण्यातील बालेवाडी या ठिकाणी कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत साहेब गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या सर्व मंत्र्यांच्या हस्ते आज या नांदगाव गावाला राज्यातील आदर्श घरकुल प्रकल्प हा पुरस्कार या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालेला आहे. निश्चित हा पुरस्कार आमच्यासाठी हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये असेच नवनवीन आणखी अत्याधुनिक असं गृहसंकुल येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उभारण्याचं आमचं या ठिकाणी स्वप्न आहे. रावसाहेब वरपे पाटील, स्टार मराठी न्यूज, अहिल्यानगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.